पाहुयात राज्यासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। हजारो आंदोलकांसह भाजप नेते सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील वडीकाळा इथल्या ग्रामस्थ आक्रमक झाले। मराठा समाजाने भव्य रॅलीचं आयोजन केलं असून बैलगाडी दुचाकींसह हजारो मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले। औरंगाबादच्या शेलूत ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य पदांचा लिलाव झाला। 14.5 लाखात सरपंच पद तर 4 लाखांमध्ये उपसरपंच पदाचा लिलाव झाल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला, पण सरपंचांनी हे आरोप फेटाळले। नालासोपाऱ्यात एका एसटी चालकाला दुचाकीस्वाराने मारहाण केली। एसटीमधून एका अज्ञात व्यक्ती थुंकला असता एसटी चालकच थुंकला असा आरोप करत या दुचाकीस्वाराने मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला। ऑक्सिजन सिलेंडर डोक्यात पडून 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादच्या वाशी शहरात घडली। हा मुलगा एका खासगी हॉस्पिटलसमोर खेळत असताना ही दुर्घटना घडली। त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली। सोलापूरच्या बार्शीमधील शेकडो लग्नाळू युवकांची वरवधू परिचय मेळाव्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। बार्शीमध्ये वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला, मात्र या मेळाव्यामध्ये वधूच नव्हत्या। या प्रकरणी वधूवर मंडळ चालक, एजंट आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं। तिरुपती देवस्थान शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 2 वेळेचा प्रसाद उपलब्ध होणार आहे। सकाळी 12 ते 2 आणि रात्री 8 ते 10 वेळेत भाविकांना प्रसाद मिळणार आहे। प्रसादामध्ये सार भात, खिचडी, ताक भात अशा अन्नपदार्थांचा समावेश असेल। फूड पॅकेजिंग संदर्भात कन्झ्युमर अफेअर्स विभागाने नवे नियम जारी केले। ठरवून दिलेल्या कमी वजन असल्यास प्रतिग्रॅमनुसार किंमत आकारावी लागेल। दूध, चहा, बिस्किट, खाद्यतेल, पीठ, मिनरल वॉटर, बेबी फूड, धान्यांसह ब्रेडसाठी हा नियम लागू असेल। 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल। केंद्र सरकारने तांदूळ खरेदीबाबत नवी नियमावली जारी केली, त्यामुळे देशात तांदळाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। एफएसआयकडून राज्यांना 34 रुपये किलोने तांदूळ मिळणार आहे। पंतप्रधान मोदींनी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधला। देशात ज्वारी, बाजरीच्या उत्पादनासाठी अनेक ठिकाणी ऑर्गॅनिक शेतीचा प्रयोग सुरू असल्याचं मोदींनी म्हटलं। तसंच दिव्यांगांसाठीच्या अनोख्या फेस्टिव्हलचं मोदींनी कौतुक केलं। विनायक राऊतांना नियतीच उत्तर देईल अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। राऊतांनी शिंदे समर्थक आमदारांवरती टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना सामंत यांनी मंत्र्यांची नाहक बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा सुद्धा दिला। श्री सिद्धिविनायक मंदिर कथित घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप तथ्यहीन असून देवस्थानच्या बदनामीचे षडयंत्र असल्याचा पलटवार आदेश बांदेकरांनी केला। प्रसिद्धीसाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या यशवंत किल्लेदार नामक नक्कलधारी वृत्तीला श्री सिद्धिविनायकांनी सुबुद्धी द्यावी हीच प्रार्थना असं म्हणत त्यांनी किल्लेदारांवरती निशाणा साधला। औरंगाबाद विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। काय भेटतंय इथून एक शॉर्ट व्हिडिओ सीएमच दिसत नाही। औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच पोहोचतायत आणि ही दृश्य आपण बघतोय। निरंकारी संत समागम कार्यक्रमामध्ये ते आता उपस्थिती लावतील। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सिद्धार्थ गुदाम। सिद्धार्थ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरती पोहोचले अशी माहिती मिळते, पुढचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे, काय सविस्तर माहिती? निश्चितपणे बघतोय आपण नुकतेच पोहोचलेले आहेत औरंगाबाद विमानतळाच्या पोर्चमध्ये। ते त्यांच्या कार्यकर्त्यांचे हार फुलं घेऊन ते पुढे जात आहेत आणि इथून ते थेट बिडकीनला जो संत श्री समागमाचा जो सत्संग आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। जवळपास इथून अर्धा तास त्यांना तिथं पोहोचायला लागेल। तिथं जवळपास 1 तास राहणार आहेत आणि ते प्रवचन सुद्धा ऐकणार आहेत आणि माताजी सुधाश्री यांच्या सोबत ते त्या ठिकाणी असणार आहेत आणि कदाचित जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जर वेळ भेटला तर ते त्या ठिकाणी संबोधन किंवा भाषण सुद्धा करू शकतील
आणि जवळपास 1 ते 1.5 तासाचा पूर्ण औरंगाबादचा त्यांचा कार्यक्रम आहे. समागमचा कार्यक्रम संपल्यानंतर मग ते थेट परत औरंगाबाद विमानतळावर येतील. औरंगाबाद विमानतळावरून ते थेट पुण्याला जातील. बरं, नक्कीच सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहिती. अपडेट घेत राहू. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या दौऱ्यावरती आहेत. आज समागम कार्यक्रमामध्ये ते उपस्थिती लावणार आहेत. औरंगाबादमध्ये 1 ते 1.5 तास ते इथे असतील आणि त्यानंतर ते पुण्यासाठी रवाना होतील. आपण सध्या हे दृश्य बघतोय औरंगाबाद विमानतळावरून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या विमानतळावरती पोहोचलेत आणि यानंतर ते निरंकारी संत समागम कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावतील. 1 ते 1.5 तास ते इथे असतील अशी माहिती सध्या मिळते आणि या कार्यक्रमानंतर ते परत विमानतळावरून पुण्याला जातील. पुण्याला सुद्धा त्यांचा आज दौरा असणार आहे. पुण्यामध्ये ते भीमथडी जत्रा आणि प्रदर्शनाला सुद्धा उपस्थिती लावणार आहेत आणि संध्याकाळी 7 वाजता भंडारा डोंगरवरील संत तुकाराम महाराज मंदिरातील माघ दशमीच्या सोहळ्याला सुद्धा आज ते उपस्थिती लावतील. पण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादमध्ये आहेत. पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात. सुजय विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटसवर सत्यजित तांबेंचा फोटो ठेवला. इतकंच नाही तर विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या ग्रुप स्टेटसवरती सुद्धा सत्यजित तांबेंचा फोटो टाकून विजयी भव असं लिहिण्यात आलं. पक्षानं स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता नगरमधील विखे समर्थकांच्या स्टेटसवर तांबेंचे फोटो झळकू लागले. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांनी मांडली. सर्वांनी सत्यजित तांबेंचं काम करायला सुरुवात केली असून स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी सर्व उभे असल्याचं सुद्धा ते म्हणाले. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागरांनी शेवटच्या क्षणी भाजप उमेदवार किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपचे पारडं जड झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार विक्रम काळेंना मोठा धक्का मानला जातोय. कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी आरोप फेटाळले. ऑडिओ क्लिपशी आपला काहीही संबंध नसून हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. रत्नागिरीत मतदानाची तयारी सुरू असून मतपेट्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. कोकण विभागातील 86 मतदान केंद्रांवरती उद्या मतदान होईल. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर अकोला जिल्ह्यात 61 मतदान केंद्र उभारण्यात आले. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदानाचं साहित्य वाटप करण्यात आलं. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात असून मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. 5 जिल्ह्यात 265 मतदान केंद्र उभारण्यात आले. सांगलीतील कासेगावमध्ये क्रांती वीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन समारंभ पार पडला. दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा प्रारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. अमित ठाकरे यांनी साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळाची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी शिवतीर्थावरती नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दापोली दाभोळ भरती शिपयार्ड कंपनीतील कामगारांचं सलग 4थ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. थकीत पगार देऊन कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेटच्या सदस्यपदासाठी आज मतदान होत आहे. 10 जागांसाठी जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील 27 उमेदवार रिंगणात आहेत. उस्मानाबादच्या जुनोनी वलगुड गावामध्ये रानगवा मुक्त संचार करताना आढळला. रानगव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सांगलीमध्ये अनीस आणि मराठा समाज संस्थेकडून कसोटी विवेकाचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या आयुष्यभरील चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ही चित्र साकारली. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये दूध भेसळ अड्ड्यांवरती अन्न आणि औषध प्रशासनानं छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये 1,07,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच थणानले.
इंद्रायणी नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील 6 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. नदी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिका प्रशासक शेखर सिंग यांनी धडक कारवाई केली. मनमाडमध्ये थंडीचा कडाका कायम असून पहाटेच्या सुमारास अंकाई किल्ला धोक्यात हरवला. हे दृश्य व्हायरल होत असून गेल्या 2 दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढली. खाडी किनारी मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन मुलीवरती दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीजवळील ठाकुर्लीमध्ये घडली आहे. राज्य महिला आयोगानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांची 5 पथकं आरोपींचा शोध घेत आहेत. अन्न पाण्याच्या शोधात मनमाड शहरात माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातला. तर एका माकडानं महिलेला चावा घेऊन जखमी केलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत. बारामती परिसरामध्ये दुर्मिळ पांढरं गिधाड आढळून आलं. पश्चिम घाटामधल्या मोयार व्हॅलीमध्ये या ठिकाणी थंडीच्या दिवसात हे पांढरे गिधाड आढळतात. ही दुर्मिळ प्रजाती नष्ट होत असतानाच बारामतीमधील लोकांना या पक्ष्याचं दर्शन होत आहे. नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीनं कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कृषी महोत्सवाला हजेरी लावली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी यावेळी दिली. शिरूरच्या काठापूर खुर्दमध्ये हनुमानाची यात्रा भरली. यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतील स्पर्धकांसह बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावली. बांद्रा कुर्ला संकुलात सन रन या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं फ्लॅग ऑफ करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. तर न्यूज 18 लोकमतशी बोलताना पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचं ती म्हणाली. चंद्रपुरात राणी हिराई संगीत महोत्सवाला सुरुवात झाली. आनंद भाटे, सत्यजित प्रभू यासारखे दिग्गज कलाकार आणि कला सादर करतील. तर सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर जयश्री गावडे यांना यंदाचा राणी हिराई सन्मान जाहीर झाला. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या आंबोली जिल्हा परिषद शाळेमध्ये रविवारी सुद्धा वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलवलं जातं. विद्यार्थी आणि पालक या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत. रथसप्तमीनिमित्त तुळजाभवानी मातेची पूजा मांडण्यात आली. अभिषेक हजार यानिमित्त देवीची अर्थालंकार पूजा मांडण्यात आली असून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भुसावळच्या गोदरी इथल्या बंजारा महाकुंभाचा आज शेवटचा दिवस असून देशभरातील बंजारा बांधव या महाकुंभात सहभागी होत आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावरून महाकुंभाच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांची विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. 2023च्या नववर्षातील ही पहिली बैठक असणार आहे. या बैठकीतील केंद्र सरकारमधील सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री उपस्थित राहतील. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये दाखल झाली. यावेळी श्रीनगरच्या लाल चौक परिसरामध्ये त्यांनी तिरंगा फडकवला. ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावरती अज्ञातांनी गोळीबार केला. नाबा दास यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबाराच्या घटनेमुळे बीजेडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हिमाचल प्रदेशच्या शिमलामधल्या एचपीयू कॅम्पसमध्ये बीबीसीच्या बंदी घातलेल्या माहितीपटावरून राडा झाला. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये सुद्धा बाचाबाची झाली. एसएफआयच्या विद्यार्थी संघटनेनं बीबीसीचा माहितीपट प्रोजेक्टरवरती दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही सर्व घटना घडली. गुजरातमध्ये पंचायत कनिष्ठ लिपिक पदभरती परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. वडोदरा पोलिसांना एका परीक्षार्थ्याकडे पेपरची कॉपी मिळाली. या पेपरफुटी प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली. बिहारच्या गयामधील डोंगराळ भागात पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, स्फोटकं आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. पंजाबच्या अमृतसरमध्ये किसान मजदूर संघर्ष समितीनं रेल रोको आंदोलन केलं. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी रेल्वे रुळावरती ठिय्या मांडला. देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. हे दोन्ही आरोपी दिल्लीचे रहिवासी असून त्यांनी खलिस्तानच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये पोस्टर लावले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये जगातील सर्वात मोठा चाकू बनवण्याचं काम सुरू आहे. पितळ आणि स्टीलचा वापर करून हा चाकू बनवण्यात येतोय. या चाकूची किंमत तब्बल 45 लाख एवढी असणार आहे. लखनौच्या गोमतीनगरमध्ये आई आणि मुलावरती ऍसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी 2 आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवरती औषधांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचं औषध जळून खाक झालं. या घटनेमुळे आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. न्यूझीलंडमधील अनेक भागांमध्ये मोठा पूर आल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. ऑकलंडमधील विमानतळामध्ये पाणी शिरल्यानं विमानतळ बंद करण्याची वेळ आली. या पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता आहे. मेक्सिकोतील एका कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत कारखाना जळून खाक झाला असून 12 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलं. ही आग इतकी भीषण होती की काही किलोमीटर अंतरावरून सुद्धा ही आग स्पष्ट दिसत होती. इस्रायलनं इराणच्या अनेक शहरांवरती ड्रोन हल्ला केला. इराणमधील दारुगोळा केंद्राच्या कारखान्यामध्ये आणि तेल शुद्धीकरण केंद्रामध्ये मोठे स्फोट झाले. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झाली नाही. इराणच्या दारुगोळा कारखाना आणि तेल शुद्धीकरण केंद्रामध्ये स्फोट झाल्यानंतर परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळाले. संपूर्ण इराणमध्ये दारुगोळा कारखाने आणि तेल शुद्धीकरण कंपन्या पसरल्या असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला. रोमानियामध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं. रोमानियातील महामार्गांवरती बर्फाचं जाड थर साचल्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली. ब्रेकनंतर स्वागत. पाहूयात काही व्हायरल बातम्यांचा वेगवान आढावा. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमधून ही चिमुरडी स्त्रीभ्रूण हत्येवरती समाज प्रबोधन करताना दिसते. समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेला एक तरुण घोर संकटात सापडला. रात्रीच्या वेळी त्याच्या तंबूबाहेर महाकाय मगरींनी घेराव घातला. यानं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. असाच काहीचा प्रकार उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात पाहायला मिळाला. प्रियकराशी लग्न करण्यासाठी एक तरुणी स्वीडनहून थेट भारतात आली. भारतीय संस्कृतीनुसार तिनं लग्न केलं. अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. उमर सय्यद शबान नावाच्या तरुणानं चक्क पाण्यातून सर्वात उंच उडी घेत नवा इतिहास रचला. तरुणानं पाण्यातून 2.3 मीटर उंच उडी घेत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ब्राझीलमधील सिडनी डी कार्व्होलो मेस्क्विटा या व्यक्तीनं विक्रम केला आहे. या व्यक्तीनं तब्बल 18.2 मिलीमीटरनं डोळा बाहेर काढून डोळ्यांच्या बाहेर पडण्याचा विक्रम केला आणि तो सर्वांना आश्चर्यचकित करतोय. वारंवार हुकूम ऐकून हैराण झालेल्या माकडानं चक्क मदारीलाच मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पण शेवटी मदारीनं त्याला धाक दाखवताच माकड शांत झालं. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना या माकडाची दया आली. सोशल मीडियावर एक तरुण कुत्रा मांजरी ऐवजी घरात चक्क सिंहाला पाळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा सिंह या माणसापेक्षा दुप्पट मोठा दिसतोय. सिंहाला पाहून कोणीही घाबरून जाईल. बजनी जंपचा एक फनी व्हिडिओ समोर आलाय. बजनी जंप करताना तरुणीचा चुकून तोल जाऊन ती खाली कोसळली. हा व्हिडिओ पाहून लोकांचं हृदय पिळवटून गेलं. सध्या व्हायरल झालेलं काम डाऊन हे गाणं एका तरुणानं सेक्सोफोनवरती वाजवून सर्वांचीच मनं जिंकली. भर रस्त्यात या तरुणानं काम डाऊन वाजवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चिंपांझीनं चक्क स्ट्रॉचा वापर करून पॅकेटमधील ज्यूसचा आस्वाद घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आणि हो, आता थोड्याच वेळात उद्योगरत्न या पुरस्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमचे संपादक आशुतोष पाटील यांनी घेतलेली खास मुलाखत पाहणार आहोत. तेव्हा पाहत रहा न्यूज 18 लोकमत.